पिंपरी चिंचवड शहरामध्ये अत्यंत गंभीर प्रकार घडलेला आहे। सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडूनच घडलेलं आहे, असं सामाजिक कार्यकर्ते आणि फुले शाहू आंबेडकरी शिवरायांच्या विचारांच्या लोकांचं म्हणणं आहे। प्रकार असा होता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरला झाला। 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येलाच काळेवाडी येथील एक स्तंभ ज्यावरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती, या दोन्ही प्रतिमा असलेला एक खांब शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांनी संगनमतांनी तिथल्या स्थानिक काही नेत्यांच्या ऐकण्यावरून आणि काही जातीयवादी लोकांच्या सांगण्यावरून त्वरित कारवाई केली जाते आणि बाबासाहेब आंबेडकर जे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आराध्य दैवत आहे, छत्रपती शिवरायांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार या शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला जे काही घटनात्मक पदावर आहेत त्यांना मान्य नाहीत का, असा थेट सवाल करून पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटना, संस्था आणि पक्ष यांचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज एक बैठक घेतली आणि या बैठकीमधून सूर निघालेला आहे। तत्पूर्वी 6 डिसेंबर या दुःखाच्या दिवशी म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन झाला। या दिवशी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पिंपरीमध्ये पुतळा या ठिकाणी वंदन करायला येतात। हा दुःखाचा दिवस खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना नमन करण्याचा, वंदन करण्याचा दिवस असताना हा दिवस सुद्धा लोटू दिला नाही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून तात्काळ यावरती कारवाई करावी, हे फारच जातीय द्वेष भावना पसरवणार आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांकडूनच जर अशा घटना होत असतील तर महापुरुषांचे विचार यांना मान्य नाहीत का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तत्पूर्वी हा जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा नामफलक असलेला जो खांब होता, स्तंभ होता, हा स्तंभ पाडण्यापूर्वी तेथील जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं काय म्हणणं होतं आणि ननावरे साहेबांशी त्यांचा काय संवाद झाला त्या ठिकाणी, त्या संदर्भात त्यांनी अगोदर सूचना दिली होती की आम्ही रितसर परवानगीसाठी ननावरे साहेबांकडे गेलो होतो, परंतु त्यावेळेस त्यांनी वेळ नाही म्हणून सांगितलं, तुम्ही खांब लावून टाका, आपण नंतर बघू। त्यानंतर त्यांनी तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असलेला तो खांब त्या ठिकाणी लावला गेला, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींचे कान भरून तिथल्या जातीवादी लोकांनी शासन आणि पोलीस डिपार्टमेंटना हाताशी धरून तो तात्काळ काढायला लावला, असा आरोप इथल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। ननावरे साहेबांना वेळ नव्हता, परंतु तक्रार केल्याबरोबर क्विकली ऍक्शन करून ननावरे साहेबांनी तो तिथला स्तंभ, महापुरुषांच्या प्रतिमा असलेला स्तंभ काढला गेला। या संदर्भात ननावरे साहेबांनी घटनास्थळी काय उत्तरं दिली आहेत का बघूयात, कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधतायत। मला प्रत का नाही दिली पाडण्याची, नोटीस का नाही दिली सर ननावरे सर, प्रत का नाही दिली पाडण्याची? ठीक आहे, 10 मिनिटं जरा फोन करतो, बोला ना। हो सर, प्रत का नाही दिली ते सांगा मला आधी, बोलतो मी। नाही चर्चा करू दे ना आधी त्यांना। आपण पाहिलं की ननावरे साहेबांनी या कार्यकर्त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही, चिडीचूप। याचा अर्थ कुठल्या राजकीय दबावापोटी, या जातीय द्वेषभावनेतून त्यांनी ही कारवाई केली का, हा थेट प्रश्न उपस्थित होतोय। या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पोलीस फोर्स आला होता। काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र भैरट साहेब आणि त्यांचा स्टाफ त्या ठिकाणी आला होता। यांच्या सुरक्षेखाली हा जो काही स्तंभ उभा केला होता महापुरुषांच्या प्रतिमा असलेला, तो काढण्यात आला। भैरट साहेबांशी देखील तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी, पुरोगामी विचारांच्या लोकांनी प्रश्न केला की नेमकं तुम्ही का काढताय, कशासाठी काढताय, त्या संदर्भात सुद्धा एक या ठिकाणी व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे, ती एकदा बघूयात। सर चुकीचं आहे, उद्या 6 डिसेंबर आहे सर, विनाकारण सामाजिक चालवका बिघडायची कामं नका करू सर। आम्ही शांतीने बसलो, कुणाला त्रास असेल तर बोला ना सर, त्रास काहीच नाही। हा मग ठीक आहे ना सर। पाहिलं आपण प्रशासकीय किंवा पोलीस डिपार्टमेंटशी सुसंवाद साधून या कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली असताना देखील हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा असलेला स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला स्तंभ अमानुषपणे प्रशासकीय शासकीय पदावर असलेल्याच अधिकाऱ्यांकडून काढला जात असेल तर यांनी जातीय तेढ निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण केली असं म्हणायला वाव आहे। उद्या जर का याच्यातून काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असणार आहे, असा थेट सवाल करून स्थानिक कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारांचे विचारवंत अभ्यासक आणि नेते मंडळी करत आहेत। नेमकं आजच्या बैठकीमध्ये ते कायदेशीर मार्गाने कसं पुढे जाणार आहेत किंवा तो जो काही स्तंभ आहे महापुरुषांच्या प्रतिमा असलेला
ते लावण्यासंदर्भात कायदेशीर त्यांनी काय मार्ग स्वीकारलाय या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5 डिसेंबर रोजी अतिशय खेदकारक आणि संतापजनक घटना घडली आहे. काळेवाडीमधील एका मोर्या सोसायटी नावाच्या सोसायटीच्या समोर तेथील काही युवक कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेला एक साइन बोर्ड सोसायटीच्या समोर रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भामध्ये त्यांनी महानगरपालिकेकडे परवानगी मागण्याचा प्रयत्न केला, पत्र दिलं, पोलीस स्टेशनला पत्र दिलं. त्याच्यावर ते पत्र दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तो साइन बोर्ड व खांबावर लावण्याचं काम केलं. परंतु काही समाजकंटकांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध करणाऱ्या लोकांनी जातीयवादी मानसिकतेमधून हा बोर्ड इथे चालणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल अतिशय तातडीनं म्हणजे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं कौतुक केलं पाहिजे. इतक्या फास्ट कारवाई, इतके हजारो बेकायदेशीर कामं या शहरामध्ये सुरू आहे, त्याच्याबद्दल शेकडो तक्रारी झाल्या. परंतु महापालिका प्रशासनाला याच्यावर कारवाई करायला वेळ नाही. पण ही 6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना डॉक्टर बाबासाहेबांना आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोघांच्या तस्बिरी ज्या बोर्डावर आहेत तो बोर्ड अतिशय अवमानकारक पद्धतीनं महानगरपालिका प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं त्या ठिकाणी काढला. यामुळे या शहरातल्या आंबेडकरवादी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या मनामध्ये खूप वेदना झालेल्या आहेत. अशा पद्धतीची कारवाई करणं हे इथल्या महानगरपालिका प्रशासनाला आणि पोलिसांना शोभत नाही. पोलिसांनी ही एकतर्फी कारवाई केलेली आहे, महापालिका प्रशासनानं सुद्धा ही एकतर्फी कारवाई केलेली आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व संघटना मिळून निषेध करतो आहोत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आवारामध्ये आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतोच आहोत. महापालिका प्रशासनाला या संदर्भामध्ये आम्ही जाब विचारणार आहोत. उद्या आम्ही सर्वजण सर्व संघटनांचे पदाधिकारी महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटू. रीतसर त्या ठिकाणी तो बोर्ड महानगरपालिकेने उभा करावा अशी मागणी करू. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तातडीनं कारवाई करण्याचं काम केलं त्या जो ननावरे नावाचे अधिकारी आहेत ते ग प्रभाग अधिकारी आहेत, त्यांचं रेकॉर्ड काही चांगला अशातला भाग नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ते तिथल्या सर्वसामान्य गरीब लोकांना, तिथल्या गाववाल्यांच्या किंवा तिथल्या स्थानिक नगरसेवकांच्या प्रभावाखाली येऊन कारवाई करण्याचं काम ते करत असतात. त्या ननावरेंना त्या ठिकाणावरून ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं आणि त्यांची बदली करण्यात यावी किमान, अशी मागणी आम्ही उद्या महापालिका प्रशासनाकडे करणार आहोत. पोलीस प्रशासनाने ज्या तातडीनं या ठिकाणी कारवाई करण्याचं काम केलं त्या पोलिसांना सुद्धा जातीयवादी मानसिकतेमधनं काम केलं म्हणून तिथले जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत बहिरट यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं मागणी आम्ही या निमित्तानं करणार आहोत, करतो आहोत. उद्याच्या आमच्या बैठकीमध्ये जर महापालिकेने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, उद्या आम्ही पोलीस कमिशनरना सुद्धा त्या बहिरटांच्यावर कारवाई करण्यासाठी म्हणून निवेदन देणार आहोत. या दोन्हीही अथॉरिटीनी जर व्यवस्थितपणे कारवाई आम्हाला पाहिजे तशी केली नाही
तर शहरामधली तमाम छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानणारी जनता, सर्व कार्यकर्ते संघटित होतील तसं आवाहन आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे. आणि महापालिकेवर आणि पोलीस आयुक्तालयावर प्रचंड मोठा एक आक्रोश मोर्चा या संदर्भामध्ये आम्ही काढण्याचं नियोजित करत आहोत. आमचं कुणाच्याही बेकायदेशीर कामावर आक्षेप आहे अशातला भाग नाही, परंतु आमचंच काम बेकायदेशीर असं म्हणायचं आणि केवळ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे म्हणून ते पाडण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये असलेल्या लक्षावधी लोक जे आहेत, जे छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानतात, ते हे सहन करणार नाहीत. हा इशारा सुद्धा मी या ठिकाणी या निमित्तानं दोन्हीही पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांना देतो आहे. मुद्दामून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या भावना भडकवण्याचं काम हे प्रशासन करतंय का, असाही प्रश्न आम्हाला या निमित्तानं पडतो आहे. हे होता कामा नये. प्रशासन कुठल्याही राजकीय पक्षाचं नसतंय, हे प्रशासनाला कळलं पाहिजे. त्यांना जर कुठल्या राजकीय पदाधिकारी किंवा कुठल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी अशा पद्धतीची कारवाई करण्यासाठी म्हणून बाध्य करत असतील तर त्यांनी ते करता कामा नये. आम्ही माहिती मिळवत आहोत त्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे. अंदाज त्याचे आहेत आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना, पण ते एकदा नक्की जर झालं तर त्यांना सुद्धा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये माफ करण्याच्या विचारामध्ये नाही आहोत. सर, तुमची अशी मागणी असेल का, सरकारी अधिकारी जर का जातीय तेढ निर्माण करत असतील तर तो काढलेला बोर्ड त्यांनी स्वतः लावावा अशी मागणी असेल का तुमची? लोकांची मागणी अशीच आहे की जर आम्ही तुम्हाला पत्र दिलंय ना की आम्हाला परवानगी द्या म्हणून, तुम्ही सांगितलं की मला 2-4 दिवस वेळ नाही, तुमचा अधिकारी सांगतो आम्हाला 2-4 दिवस वेळ नाही, आपण नंतर बघूया, याचा अर्थ आम्ही समजून काय घ्यायचा की तुम्ही परमिशन दिलेली आहे, आम्ही उभा केला बोर्ड, आता तुम्ही तो पाडलात तुमची सगळी प्रशासकीय ताकद लावून. आता त्या ठिकाणी पुन्हा तो जर तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या बद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर या प्रशासनाला काही सन्मान असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालतंय, बाबासाहेबांच्या नावानं बाबासाहेबांच्या घटनेने राज्य चालतंय, आणि त्यांचा अवमान जर तुम्ही ज्या पद्धतीने केला असेल तर तुम्हाला ते त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं तो पोल सन्मानानं उभा करावा लागेल अशी मागणी आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते म्हणून करतो. कालच्या प्रकारावरून हे लक्षात आलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचे एक छोटासा फलक खांबावरती काही कार्यकर्त्यांनी लावला. अत्यंत चांगलं काम आहे, त्याची विटंबना होणार नाही अशा पद्धतीचा तो खांब होता. आम्ही ते बघितलं, परंतु तो अनधिकृत आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये कोणीतरी तक्रार केली असं म्हणून तो त्वरित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग प्रभागाचा जो प्रभाग अधिकारी आहे त्याचं नाव आहे किशोर ननावरे, जो संवैधानिक पदावरती बसून असंवैधानिक काम करणारा हा नालायक असा हा तो पदाधिकारी आहे, तो अधिकारी आहे. कारण मला त्याला एक प्रश्न विचारायचा आहे, जर ग प्रभाग त्याच्या हद्दीमधल्या ग प्रभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये हा एक पोल तुम्हाला परवानगीचा अर्ज केला असताना सुद्धा तुम्ही त्याला परवानगी दिली नाही, वेळ काढूपणा केला, त्यांना सांगितलं की मला वेळ नाही, आणि महापुरुषांचे जो फोटो होता, जो खांब होता, तो त्यांनी त्वरित काढला पोलीस बंदोबस्तामध्ये. मग मला त्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, ठीक आहे, तू एवढा कर्तव्य म्हणजे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष जर अधिकारी असतील तर मग त्याच प्रभागामध्ये पूर्ण थेरगावमध्ये असेल किंवा ग प्रभागाच्या हद्दीमध्ये जे किऑस्क लागलेले आहेत, जे बॅनर लागलेले आहेत, ते काय तुझ्या बापाचे आहेत? हे सगळे जेवढे काही 100-150 कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्यांचे जे फोटो लागलेत ते काय ह्याचे बाप आहेत? माझा हा सवाल आहे. जर तुम्ही आमच्या बापांचे जर फोटो काढत असाल म्हणजे याचा अर्थ नक्कीच होतो की ते तुमचे बाप आहेत. मग हा जो ननावरे आहे त्यांनी तपासून घ्यावं की तिथे किती जणांचे फोटो आहेत आणि हे किती जण त्याचे बाप आहेत. हा माझा सवाल आहे त्याला. म्हणून संवैधानिक पदावर बसून जर काम करायचं असेल तर सगळ्यासाठी समान न्याय असला पाहिजे, नाहीतर आमच्याकडनं संविधानिक भाषेची
तुम्ही अपेक्षा करू नका, नाहीतर आम्हाला तुम्हाला परत दाखवावं लागेल की हे तुमचे बाप आहेत, हे आम्हाला वरिष्ठांना कळून या अशा हराम वरती लात घातल्या पाहिजेत आणि यांना तशा पदावरनं संविधानिक पदावरनं खाली खेचलं पाहिजे, असे आमचे संतप्त अशी एक शिवप्रेमी म्हणून आणि एक आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता म्हणून माझी तीव्र अशी भावना आहे. जसं बोर्ड काढला तसं लावा अशी मागणी असेल 100%. जर तुम्हाला जर कायदा तुम्हाला समजत असेल, जर तुम्हाला रितसर तुम्हाला परवानगी मागितलेली आहे, परवानगी मागून सुद्धा जर तुम्ही तो बोर्ड तुम्ही काढलेला आहे, तो फलक तुम्ही काढलेला आहे, तो खांब तुम्ही काढलेला आहे, तर तुमची जबाबदारी आहे की तेवढ्याच पद्धतीने तुम्ही तो लावला पाहिजे, अन्यथा तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. उद्या जातीय तेढ यातून निर्माण होऊ नये म्हणून ती त्यांचीच जबाबदारी आहे. ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण व्हावी याच उद्देशानं तो केलेला प्रकार आहे आणि ह्याच्या पाठीमागं काही तिथले स्थानिक जे काही आहेत त्या स्थानिकांच्या म्हणजे तालावर नाचणारा हा नाच आहे. उद्या जर काय अनुचित काय प्रकार घडला तर त्याला पूर्णपणे हा नाही हा किशोर ननावरे आणि तिथले जे स्थानिक पोलीस अधिकारी आहेत, सिनियर PI आहेत, ते जबाबदार राहतील. या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांना मानणारी, शिवरायांना मानणारी जनता संतप्त झालेली आहे, त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आपलं काय मत आहे? सर्वांना जय भीम, जय शिवराय. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी तापकीर येथे जो आंबेडकरी समुदायाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेला एक स्तंभ, एक पोल उभा करण्यात आला होता. त्या संदर्भात सुरुवातीलाच आपले काळेवाडी पोलीस स्टेशनचे PI असतील, भैरट सर असतील, तसेच महानगरपालिकेचे जे अधिकारी असतील, ननावरे साहेब असतील, यांना पूर्व कल्पना दिली होती. त्यांना तसा रितसर पत्रव्यवहार देखील केला होता व त्यानंतर तो स्तंभ उभा करण्यात आला होता. तो स्तंभ उभा करण्यात आल्यानंतर जातीवादी तिथले जे PI भैरट सर असतील, त्यांनी तिथल्या स्थानिक गाववाले जे असतील त्यांच्या मदतीने तिथले जे स्थानिक नगरसेवक असतील, ते भाजपचे नगरसेवक आहे, मी नावं घेऊन बोलते, तिथले जे तापकीर आहेत त्यांच्या मदतीने हा प्रकार सर्व घडून आणण्यात आलेला आहे. व त्यांनी आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नाही दिली. त्यांना अनधिकृत बोर्ड होता, अनधिकृत तो स्तंभ होता, तर त्यांनी आम्हाला तशी लिगली नोटीस पाठवायची होती. जर तो आम्ही काढला नसता किंवा आम्ही त्याच्यावरती काही कारवाई केली नसती तर त्यांनी ती कारवाई करणं अपेक्षित होतं. पण मला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारायला ऐकतानाच प्रश्न मला पडलेला आहे की आपली महानगरपालिका कधीपासून एवढी तत्पर झाली की एक दिवसामध्ये बोर्ड लागतो, एक दिवसात ज्या बोर्ड लागतो म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवराय असतील आणि बाबासाहेब आंबेडकर असतील अशा ठिकाणचा बोर्डवर एक दिवसात तात्काळ कारवाई होतेच कशी. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा कितीतरी अनेक ठिकाणी असे अनलिगली बोर्ड आहेत की तिथे वारंवार आयुक्तांना आम्हाला पत्रव्यवहार करावा लागतो. पत्रव्यवहार करून त्याच्यावर RTI टाकावं लागतं की तुम्ही याच्यावर काय कारवाई केली, तरी हे आयुक्त असेल आणि हे पालिकेचे अधिकारी असतील ते कारवाई करत नाहीत. मग जातीय आमची हीच भूमिका आहे की यांनी जो प्रकार केलेला आहे एक जातीवादी मानसिकतेतून केलेला आणि हा सर्व प्रकार PI भैरटसर थांबवू शकत होते. त्यांना त्यांच्यापर्यंत आम्ही वारंवार जात होतो. त्यांनी आमची मीटिंग बैठक घेणं आवश्यक होतं किंवा आम्हाला पूर्वकल्पना देणं गरजेचं होतं किंवा त्यांना काढायचंच तर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी का हा बोर्ड काढला. त्यांना काढण्यासाठी उद्याचा परवाचा टाइम पण मिळू शकत होता, पण त्यांनी जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी व हे जातीवादाचं हे विष पेरण्यासाठी हा सर्व प्रकार केलेला आहे. तर आमची सर्वांची ही मागणी असेल की जे जातीवादी PI भैरट सर असतील तसेच ते ननावरे साहेब असेल यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे. तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबलं जाणार नाही. उद्या जर समजा जातीय तेढ निर्माण होऊन मोठ्या दंगली झाल्याने यातून जर का अनुचित प्रकार घडला तर याला थेट जबाबदार कोण असेल? याला थेट जबाबदार तिथले स्थानिक PI भैरट सर, स्थानिक तिथले गाववाले आणि ननावरे साहेब जबाबदार असतील. मी सिद्दीक शेख, अध्यक्ष आपना वतन संघटना, काळेवाडी तापकीर नगर या ठिकाणी तेथील काही तरुणांनी छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बोर्ड त्या ठिकाणी लावला होता. परंतु या बोर्डवरती तिथले प्रशासकीय अधिकारी ननवरे आणि तिथले पोलीस निरीक्षक यांनी अचानकपणे कसली पूर्वकल्पना न देता, कसली नोटीस न देता ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे ती संशयास्पद आहे. कारण ही जी कारवाई झालेली आहे ती बरोबर एक दिवस महापरिनिर्वाण दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला झालेली आहे आणि या कारवाईच्या माध्यमातून त्यांना त्या परिसरामध्ये एक लोकांची धार्मिक भावना दुखवायची आहे काय अशी सुद्धा शंका उपस्थित होते. आणि त्याचमुळे ह्या घटनेचे जे पडसाद आहेत संपूर्ण शहरभर पसरलेले आहेत
आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सामाजिक संघटना उपस्थित होत्या आणि ह्या घटनेला जबाबदार असलेले जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यांवरती उचित त्या कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी ठोस मागणी या सर्वांनी केलेली आहे. आणि जर ही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आजच्या बैठकीत देण्यात आलेला आहे. आज खरोखर म्हणजे ही बैठक जी ठेवली गेली, ही बैठकीचा महत्त्वाचा असा विषय, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे मनमानी कारभार करणारे, जे भैरट साहेब असन तिथले सिनियर PI आणि तिथले जे कोणी जे मनमानी जातीवादी त्यांच्या भावना जे आहे ते बाहेर काढण्याचं काम करायला लागले. आणि नेमकं त्यांनी केलं का याचं कारण ते शोधलं पाहिजे. सिनियर PI जे कोण असन त्यांना दोषी ह्या केसमध्ये घेतलं पाहिजे, जेणेकरून कार्यकर्ते पदाधिकारी या शहराचे नाही महाराष्ट्राचे पदाधिकारी त्यांना सांगत होते हे अशाचे बोर्ड काढलेले का काढले गेले याचं कारण नाही. त्यांच्यामध्ये तुम्ही हात मिळून काम करत असन आणि आमच्यासोबत त्या ठिकाणी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसन तो छत्रपती शिवाजी महाराजांचाही फोटो होतो. हे नेमके फुले शाहू आंबेडकर विचाराचे लेकरं आहे काही अंग्रेजीची अवलादी, यांना काय इतकी अक्कल नाही. त्या दिवशी आमचा 6 डिसेंबर म्हणजे दुःखाचा दिवस इतकं महत्व आम्हाला, इतकं दुःखामध्ये लोक असल्या कारणाने आमचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवण चांगली दिलेली आहे. दुःखाचे दिवस असन त्या दिवशी कोणताही वाद निर्माण होऊ नये त्यासाठी आम्ही कोणताही निर्णय असा हातामध्ये घेतलेला नाही. पण आमची अशी मागणी आहे ते अधिकारी आणि ते कर्मचारी जे आहे सिनियर PI वगैरे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जे कोण राजकीय पुढारी म्हणणारा त्याला वाटत असं काय करून त्या ठिकाणी निवडून येणार, त्याला नाव करायचं असन तर ह्या ठिकाणी नाव करायची जागा नव्हती. त्याच्या तोंडाला काळ्या लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, गप बसणार नाही. आणि कायदेशीर 18 सीटा अंतर्गत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे लेकरं असल्या कारणाने आम्ही समजदारीने घेतोय. ह्याचा अर्थ असं नाही आम्ही बांगड्या घातलेल्या आणि गप बसणारे. तुम्ही नेहमी जवाबी जयंती येते 7 डिसेंबर येतं, आमचा दिवस ज्या दिवशी आम्ही मानवंदना करण्यासाठी बाबासाहेबांना येत असताना इथं असं प्रकार तुम्ही घडवायचं काम नेहमीप्रमाणे चालू ठेवलेलं आहे. यासाठी हे जे कोण असन या शहरामध्ये अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी याला जबाबदार आहे, पोलीस अधिकारी बी जबाबदार आहे. जे कोण राजकीय पुढारी जे मी म्हणणारा ते स्वतः जबाबदार. ह्यांची सगळी चौकशी करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा जसं तसं उत्तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार. आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड शहरामधील वेगवेगळ्या संघटना, संस्था आणि पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विशेषतः पुरोगामी विचारधारेला मानणारे सर्वच मातब्बर दिग्गज मंडळी, विचारवंत, अभ्यासक या ठिकाणी येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये एक बैठक घेतलेली आहे. हा जो काय प्रकार घडलेला आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला असतो. 6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येलाच काळेवाडीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला एक खांब असा उधळून लावला जातो आणि तेही संविधानिक पदावर असलेल्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकारीच्या अखत्यारीखाली जर का कृत्य होत असेल तर यामधून सामाजिक तेढ निर्माण व्हायला जागा आहे. आणि यातून जर का काही सामाजिक भावना उफाळल्या सद्य परिस्थितीमध्ये अशी यांची उद्विग्न प्रतिक्रिया आपण पाहिल्यानंतर निदर्शनास येते की छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो फलक अपमानकारक पद्धतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना हाताशी धरून काढलेला आहे. यामध्ये त्यांनी काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र भैरट आणि प्रभाग क्षेत्रीय अधिकारी ननावरे साहेब यांना दोषी धरलेला आहे. हे संविधानिक आणि प्रशासकीय शासकीय पदावर असताना देखील महापुरुषांचा असा अपमानजनक पद्धतीनं आणि तेही 6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला जर का असा अपमानजनक पद्धतीनं फलक काढत असतील, तो खांब काढत असतील तर त्यांच्या मनामध्ये जातीय तेढ आहे, जातीय द्वेष आहे आणि भारतीय संविधान ते मानत नाहीत का, कायदा मानत नाहीत का, अशा पद्धतीच्या उद्विग्न प्रतिक्रिया इथं उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या आहेत. आणि थेट या दोन्ही अधिकाऱ्यावरती, पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांच्यावरती त्यांनी थेट कारवाईची मागणी केलेली आहे. पुढचं पाऊल या आंदोलकांच्या दृष्टीनं आज जी बैठक झालेली आहे ते कायदेशीररित्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करणार आहेत, कायद्याच्या मार्गाने जाणार आहेत आणि कायद्याच्या मार्गाने सनदशीर मार्गाने
ॲज इट इज त्या ठिकाणी तो फलक किंवा खांब जर का लावला गेला नाही आणि यातून जर का काही जातीय तेढ जातीय भावना निर्माण झाल्या, यातून जर का काही अनुचित प्रकार निर्माण झाला तर याला थेट जबाबदार संबंधित अधिकारी असतील असं सांगून त्यांना विनंती केलेली आहे आज बैठकीमध्ये सर्वांनीच की जसा त्यांनी तो फलक किंवा तो खांब छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा होता तो तसाच लावला जावा, त्यांना ती वेळ दिली जाणार आहे आणि त्या वेळेत जर का लावला गेला नाही तर हे सर्वच पुरोगामी विचारांचे सर्वच नेते मंडळी, पुढारी आणि विचारवंत अभ्यासक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. सांगावा न्यूजसाठी विनय सोनने, पिंपरी चिंचवड, पुणे.